प्रभु येशू ने संधी धरली, फिर मागे आल्याच पाऊली, फिर मागे आल्याच पाऊली. टाक पातके येशू जवळी, टाक पातके येशू जवळी, तोच खरा कैवारी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्क वर्तमानाच्या 15व्या अध्यायातील 34व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एलोई एलोई लमा सबकथनी, म्हणजे माझ्या देवा माझा त्याग का केलास. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील 7 उद्गारांपैकी सर्वाधिक म्हणजे तब्बल 4 उद्गार थेट स्वर्गीय पित्याला उद्देशून बोललेले आहेत. वरील उद्गार देखील परमेश्वर पित्याला केलेला एक भावनिक प्रश्न आहे. परमेश्वर पित्याच्या इच्छेनुसार मानवाच्या पापांचे क्षालन व्हावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून भूतलावर आला होता. या भूतलावर 33 वर्ष असताना तो प्रार्थनेच्या द्वारा पित्याशी सतत संपर्कात होता. प्रत्येक वेळी आपल्या पित्याशी बोलताना तो हे बापा किंवा हे पित्या अशी हाक मारून बोलत असे. मात्र हा एकमेव प्रसंग होता जेव्हा त्याने पित्याला माझ्या बापा किंवा माझ्या पित्या अशी हाक मारण्याऐवजी तो म्हणाला माझ्या देवा. असे का? सत्य हे आहे की पाप मनुष्याला देवापासून दूर करते. पापामुळे मनुष्याचे परमेश्वराशी असलेले नाते तुटते. एदेनात परमेश्वराच्या सहवासात असलेले आदाम व हवा त्यांच्या हातून पाप घडताच परमेश्वरापासून दुरावले. ख्रिस्ताने ही अखिल मानवजातीचे पाप स्वतःवर घेतले असता तो आपल्या बापापासून असा दुरावला की त्याला पिता म्हणून हाक मारण्याऐवजी तो त्याला देवा अशी हाक मारताना आढळला. खरे तर ख्रिस्ताने हा दुरावा यासाठी सहन केला की पापामुळे दुरावलेल्या मनुष्याला परमेश्वराच्या जवळ येता यावे व त्याच्याशी पिता व पुत्र आणि कन्या असे नाते जोडले जावे. जे त्याच्या वधस्तंभावरील अर्पणावर व त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवितात व त्याला तारणारा म्हणून स्वीकारतात त्यांना तो पापक्षमा व सार्वकालिक जीवन देतो. त्यांना देवाचे पुत्र व कन्या बनण्याचा तसेच पित्याला अब्बा व बापा म्हणण्याचा अधिकार मिळतो. आपणासही देवाची लेकरे बनण्याची इच्छा आहे काय? आजच प्रभू येशूचा तारणारा म्हणून स्वीकार करा व देवाची लेकरे बना. परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद. काळ चालला धावत धावत, नच थांबे क्षणभरी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी.